आई, तुम्ही मला एवढे प्रेम का करता? वैदेहीने एकदा आपल्या सासूला विचारलं. तेव्हा सुमित्राबाई हसतच म्हणाल्या, कारण तू माझी सून नाहीस ग, तू माझी मुलगी आहेस. पण काही दिवसांनी सुमित्राबाईंचा अचानक मृत्यू झाला. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर सगळे नातेवाईक आपापल्या घरी गेले आणि घरात फक्त वैदेही, तिचा नवरा अमोल आणि सुमित्राबाईंच्या आठवणी उरल्या होत्या. त्या रात्री वैदेही सासूच्या खोलीत गेली. तिथे टेबलवर तिला एक छोटीशी लोखंडी पेटी दिसली. पेटीवर लिहिलं होतं, ही पेटी वैदेहीनेच उघडावी. हे पाहून वैदेहीच्या हातपायाला कंप सुटला. तिने हळूच पेटी उघडली आणि आता जे पाहिलं ते पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पेटीत फक्त दागिने किंवा पैसे नव्हते, तर एक असं सत्य होतं ज्यामुळे वैदेहीच्या संपूर्ण आयुष्याचा अर्थच बदलणार होता. 5 वर्षांपूर्वी वैदेहीचं अमोलसोबत लग्न झालं होतं. अमोल साध्या कुटुंबातील मुलगा होता. त्याचे वडील काही वर्षांपूर्वीच गेले होते. घरात फक्त त्याची आई सुमित्राबाई होती. लग्नानंतर वैदेही पहिल्यांदा सासरी आली तेव्हा तिला मनात भीती होती की सासू सुनेचं नातं कसं असेल. पण सुमित्राबाईंनी पहिल्याच दिवशी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, घाबरू नकोस ग, हे फक्त माझं घर नाही, तुझंही घर आहे. वैदेही हसली आणि म्हणाली, आई, मी तुम्हाला सासू म्हणणार नाही. सुमित्राबाईंनी विचारलं, मग काय म्हणणार ग? वैदेही म्हणाली, आईच म्हणणार. हे ऐकता सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या म्हणाल्या, मला आजपासून मुलगी मिळाली. दिवस जात गेले आणि दोघींचं नातं अधिकच घट्ट होत गेलं. वैदेही सकाळी उठून स्वयंपाक करायची, घरातील कामं करायची आणि सुमित्राबाई तिच्या मागे उभ्या राहून तिला मदत करायच्या. एकदा वैद्यांनी भाजीमध्ये मीठ जास्त टाकलं. तिला वाटलं की आता आई आपल्याला ओरडतील, पण सुमित्राबाई फक्त हसूनच म्हणाल्या, आज भाजी थोडी खराट झाली आहे का? वैदेही लगेचच म्हणाली, सॉरी आई. सुमित्राबाई म्हणाल्या, सॉरी कशाला, उद्या कमी टाक. दोघीही हसायला लागल्या. गावातल्या काही बायका त्यांचं नातं पाहून म्हणायच्या, अशी सासू प्रत्येक मुलीला मिळायला हवी. आणि पण सुमित्राबाईंची बहीण शारदा मात्र हे नातं पाहून खुश नव्हती. तिला वाटायचं की वैदेहीने सुमित्राबाईंना आपल्या बाजूने करून घेतला आहे. एकदा शारदा सुमित्राबाईंना म्हणाली, ताई, तुम्ही सुनेवर जरा जास्तच विश्वास ठेवता का? सुमित्राबाई शांतपणे म्हणाल्या, ती माझी सून नाही, माझी मुलगी आहे. शारदा हसतच म्हणाली, मुलगी? उद्या ती तुम्हाला सोडून गेली तर? सुमित्राबाई काहीच बोलल्या नाहीत. पण शारदाच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू झाला होता. काही दिवसांनी अमोलच्या व्यवसायात मोठा तोटा झाला आणि घरात पैशांची अडचण निर्माण झाली. एक रात्री अमोल वैदेहीला म्हणाला, आपण आईचे दागिने विकूयात का गं? वैदेहीने लगेच नकार दिला. ती म्हणाली, नाही अमोल, आईने आयुष्यभर ते दागिने जपले आहेत आणि आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधूया ना. सुमित्राबाईंनी त्यांचं बोलणं ऐकलं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःचे काही दागिने काढून अमोलच्या हातात ठेवले आणि म्हणाल्या, हे घे बाळ, घर वाचलं पाहिजे. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आई, तू हे कसं देऊ शकते? सुमित्राबाई हसूनच म्हणाल्या, माझं काय आहे, माझं घर सुखी राहिलं पाहिजे. वैदेही रडून म्हणाली. तिने सुमित्राबाईंचा हात धरून म्हटलं, आई, तुमच्यासाठी आम्ही काहीतरी नक्की करू. सुमित्राबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, मला तुझं प्रेम मिळालं ना, मग मला अजून काय हवं आहे? काही महिन्यांनी सुमित्राबाईंची तब्येत अचानकच बिघडू लागली. वैदेही त्यांची औषधं, जेवण आणि डॉक्टरांकडे जाणं सगळं स्वतः पाहू लागली. अमोल कामासाठी बाहेर असायचा, त्यामुळे वैदेहीच दिवसभर त्यांची काळजी घ्यायची. एक दिवस डॉक्टरांनी वैदेहीला बाजूला घेऊन सांगितलं, त्यांची तब्येत खूप नाजूक आहे, त्यांची काळजी घ्या. हे ऐकून वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. ती घरी आली आणि सुमित्राबाईंच्या मांडीवर डोकं ठेवून रडूच लागली. ती म्हणाली, आई, तुम्ही मला सोडून जाऊ नका. सुमित्राबाईंनी तिचे केस कुरवळले आणि शांतपणे म्हणाल्या, प्रत्येकाला एक दिवस जावंच लागतं गं. वैदेही म्हणाली, मला हे काही ऐकायचं नाही. तेव्हा सुमित्राबाईंनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, मग माझं एक काम करशील का? वैदेहीने विचारलं, काय? त्या म्हणाल्या, मी नसताना अमोलला एकटं पडू देऊ नकोस. वैदेहीने त्यांच्या हातावर हात ठेवून वचन दिलं. आई, मी वचन देते. एका रात्री सुमित्राबाईंची तब्येत अचानकच खूप खालावली. वैदेहीने लगेच अमोलला फोन केला. अमोल, लवकर घरी ये. अमोल धावत घरी आला. सुमित्राबाईंचा श्वास खूप मंद झाला होता. त्यांनी अमोलचा हात हातात घेतला आणि हळू आवाजातच म्हणाल्या, बाळा. अमोल रडतच म्हणाला, आई, मी आलोय गं.
सुमित्राबाईंनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, वैदेहीची काळजी घे. अमोल म्हणाला, आई तुम्ही अशी बोलू नका. मग सुमित्राबाईंनी वैदेहीकडे पाहिलं आणि म्हणाल्या, तू माझी मुलगी आहेस हे कधी विसरू नकोस. वैदेही त्यांच्या हातावर डोकं ठेवून रडतच म्हणाली. काही क्षणांनी सुमित्राबाईंचा हात हळूहळू सैल झाला आणि त्यांनी कायमचाच निरोप घेतला. सुमित्राबाईंच्या जाण्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली. त्यांच्या प्रत्येक वस्तूमध्ये वैदेहीला त्यांचा चेहरा दिसत होता. त्यांची साडी, त्यांचा चष्मा, औषधांची पेटे आणि स्वयंपाकघरात ठेवलेली छोटी डबी पाहून वैदेहीच्या डोळ्यात पाणी येत होतं. त्या रात्री ती पुन्हा सुमित्राबाईंच्या खोलीत गेली. तिथे तिला टेबलावर एक छोटी लोखंडी पेटी दिसली. तिने ती हातात घेतली. पेटीवर स्पष्ट लिहिलं होतं, माझ्या वैदेहीसाठी. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने थरथरत्या हातांनी पेटी उघडली. त्यामध्ये सर्वात वर एक पत्र होतं. तिने ते पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. प्रिय वैदेही, तू माझ्या घरात सून म्हणून आलीस, पण माझ्या आयुष्यात मुलगी म्हणून राहिलीस. तुझ्या मनात कदाचित एक प्रश्न असेल की मी तुला एवढं प्रेम का केलं. पत्र वाचताना वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. पुढे लिहिलं होतं की कारण माझ्या आयुष्यात एक अशी मुलगी होती जी मला खूप प्रिय होती, पण ती मला खूप लवकर सोडून गेली. तुला कदाचित माहिती नसेल, पण तुझ्या लग्नाआधी मी तुला एकदा पाहिलं होतं. तू एका अनाथाश्रमात मुलांसाठी जेवण घेऊन आली होतीस. तिथे एका वृद्ध महिलेला तू स्वतःच्या हाताने जेवण भरवलंस. त्या दिवशी मला माझी हरवलेली मुलगी आठवली. म्हणून जेव्हा अमलने तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा सांगितली, तेव्हा मी मनापासून होकार दिला. मला तेव्हाच जाणवलं होतं की तू माझ्या घराला फक्त सून म्हणून नाही, तर मुलगी म्हणून सांभाळशील. वैदेहीने पत्र छातीशी धरलं आणि मोठ्याने रडू लागली. पण पेटीत अजून एक कागद होता. तिने तो बाहेर काढला आणि पाहिलं तर तो घराचा कागद होता. सुमित्राबाईंनी घर अमोल आणि वैदेहीच्या नावावर केलं होतं. पण त्यासोबतच आणखी एक पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, हे घर मी तुला संपत्ती म्हणून देत नाहीये. हे घर मी तुला माझ्या प्रेमाची आठवण म्हणून देत आहे. पण अजून एक गोष्ट आहे. वैदेही ते पत्र वाचत असतानाच दुसऱ्या दिवशी शारदा मावशी घरात आल्या. त्यांनी घरात येताच म्हटलं, हे घर आता विकायचं आहे. माझाही यात हिस्सा आहे. अमोल आश्चर्यानेच म्हणाला, मावशी, आईने सगळं आमच्या नावावर केलं आहे. शारदा रागानेच म्हणाली, तुम्हाला काहीच माहीत नाही का? हे घर माझ्या नावावरही आहे. वैदेही शांतपणे उभी राहिली. तिने सुमित्राबाईंच्या पेटीतून मिळालेला कागद बाहेर काढला आणि म्हणाली, मावशी, आईने सगळं आधीच लिहून ठेवलं आहे. हे ऐकता शारदाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. वैदेहीने शेवटचं पत्रही बाहेर काढलं आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, शारदा माझी बहीण आहे, पण तिने माझ्या आयुष्यात अनेकदा मला फसवलं आहे. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर तिने माझ्यावर घर विकण्याचा दबाव पण आणला. पण मी घर विकलं नाही, कारण मला माहीत होतं की एक दिवस माझ्या घरात अशी मुलगी येईल जी या घराला खरं घर बनवेन. वैदेही, माझ्या मृत्यूनंतर तू हे घर सोडू नकोस, कारण या घरात माझं शरीर नसेल, पण माझं आई पण कायम राहील. हे ऐकून अमोलच्या डोळ्यातही अश्रू आले. शारदा मावशीकडे बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे त्या शांतपणे घराबाहेर निघून गेल्या. अमोल वैदेही जवळ आला आणि म्हणाला, तू खरंच माझ्या आईची मुलगी झालीस. वैदेही डोळ्यातील अश्रू पुसतच म्हणाली, नाही अमोल, मी तिची मुलगी आधीपासूनच होते, फक्त तिने मला ते जाणवू दिलं नव्हतं. त्या संध्याकाळी वैदेहीने सुमित्राबाईंच्या फोटोसमोर दिवा लावला. फोटोसमोर हात जोडून ती म्हणाली, आई, तुम्ही म्हणालात ना हे घर माझं आहे. मी हे घर कधी सोडणार नाही. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर समाधान होतं. सुमित्राबाई या जगात नव्हत्या, पण त्यांनी दिलेलं आईचं प्रेम त्या घरात कायमच जिवंत राहिलं होतं. काही सासू फक्त नाती लावून देत नाहीत, त्या सुनेला आईचं प्रेम देऊन जातात. आणि काही सुना फक्त घरात येत नाहीत, त्या आईच्या आयुष्यात मुलगी बनून कायमच्या राहतात. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.